माती विभागात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्या दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी किताबाकरता आज होणार अंतिम लढत। ओदिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी। स्पर्धेत आज न्यूझीलंड चिली, नेदरलँड मलेशिया तसंच बेल्जियम कोरिया आणि जर्मनी जपान यांच्यात सामने। मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीची उपांत्य फेरीत धडक। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा मिरगळ आपलं स्वागत करते। पाहूया बातम्या विस्तारानं। नवी दिल्लीत गेले 2 दिवस सुरू असलेल्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट या परिषदेचा काल समारोप झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। 120 पेक्षा अधिक विकसनशील देश या परिषदेत सहभागी झाले होते। गेल्या 3 वर्षांच्या कोविड काळात विकसनशील देशांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला। या काळात भारतानं वॅक्सिन मैत्री अभियानाअंतर्गत भारतात तयार झालेल्या लसींचा सुमारे 100 पेक्षा अधिक देशांना पुरवठा केला आणि कोविडपासून मोठ्या लोकसंख्येचं संरक्षण करण्यात आपलं योगदान दिलं। त्याच धर्तीवर काल पंतप्रधानांनी आरोग्य मैत्री या भारताच्या नव्या अभियानाची घोषणा केली। या अंतर्गत भारत कोणत्याही विकसनशील देशाला नैसर्गिक आपत्तींच्या काळात किंवा मानवी संकट काळात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा करणार आहे। भारत ग्लोबल साऊथ सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचीही स्थापना करणार आहे। 21व्या शतकातल्या परिस्थितीनुसार विकसनशील देशांचाही आवाज ऐकला जाईल अशा जागतिक संस्थांची आपल्याला गरज आहे। यासाठी जागतिकीकरणाच्या मानव केंद्रित तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करायला हवा असं ते म्हणाले। आरोग्य क्षेत्रात पारंपरिक चिकित्सा पद्धतीला प्रोत्साहन, आरोग्यासाठी प्रादेशिक स्तरावर केंद्रे विकसित करणे आणि आरोग्य तज्ज्ञाच्या सेवा सर्व विकसनशील देशात सहज मिळू शकतील अशी व्यवस्था करणे याला प्राधान्य दिलं आहे। विकसित देशांनी हवामान बदलाबाबत त्यांच्या जबाबदाऱ्या पार पडल्या नाहीत हीच विकसनशील देशांची धारणा आहे। म्हणूनच विकसनशील देश या मुद्द्यावर एकत्र आले आहेत असं मोदी यावेळी म्हणाले। नवी दिल्लीत सुरू असलेल्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिट या परिषदेत काल पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मार्गदर्शन केलं। हवामान बदलांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना तातडीनं आर्थिक आणि तांत्रिक मदत करायला हवी असं यादव म्हणाले। याच परिषदेत लवचिक आणि टिकाऊ आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य या विषयावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी मार्गदर्शन केलं। भारताच्या मूल्याधिष्ठित आरोग्य व्यवस्थेवर विश्वास असून प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत असं ते म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही या परिषदेत सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सत्राला संबोधित केलं। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची व्याप्ती वाढवून त्यात अधिकाधिक राष्ट्रांचं प्रतिनिधित्व समाविष्ट करण्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला। आज 7वा सशस्त्र दल माजी सैनिक दिन 14 जानेवारी 2016 पासून हा दिवस साजरा केला जात आहे। याच दिवशी 1953 साली कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के.एम. करियप्पा सेवानिवृत्त झाले होते। 1947 साली झालेल्या युद्धात करियप्पा यांनी भारतीय सैन्य दलाचं नेतृत्व केलं होतं। सशस्त्र दल माजी सैनिक दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तसंच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांनी बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली।
भीष्म पितामह यांच्याप्रमाणेच भारतीय सैनिकही हा निष्ठा, प्रतिज्ञा आणि शिस्त यांचा पर्याय बनली आहे आणि हे सर्व शक्य झालं आहे ते सैनिकांच्या त्याग आणि समर्पणामुळे, असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले. देहरादून इथं झालेल्या 7व्या सशस्त्र दल माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. हिमालयात अनेक उत्तुंग शिखरं आहेत, परंतु आपल्या भारतीय सैनिकांची हिंमत, जोश आणि साहस हे त्याहूनही उंच आहे. भारतीय सैनिकांनी देशाच्या चतुःसीमा सुरक्षित केल्यामुळे देशाच्या आर्थिक तसंच सामाजिक विकासात तीनही दलाच्या सैनिकांचं योगदान आहे, असं राजनाथ सिंग म्हणाले. सशस्त्र दल माजी सैनिक दिनानिमित्त नीती खोऱ्यापर्यंत आयोजित एका कार रॅलीलाही राजनाथ सिंग यांनी मार्गस्थ केलं. सैनिकांच्या कवायती असलेल्या सोल ऑफ स्टील अल्पाईन चॅलेंजचाही त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सशस्त्र दलातल्या जवानांच्या बलिदानाप्रित्यर्थ उत्तराखंड विश्वस्त व्यवस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या शौर्यस्थळ ते राष्ट्राला समर्पित केलं. यावेळी माजी सैनिकांनाही सन्मानित करण्यात आलं. समाजातले सशस्त्र दलाचे प्रतिनिधी म्हणून सशस्त्र दलाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि करिअर म्हणून सशस्त्र दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करण्याचं आवाहन नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांनी यावेळी माजी सैनिकांना केलं. महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीचा नौदलात समावेश करण्यात आला असल्याची माहिती नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांनी दिली. लष्कराच्या माजी सैनिकांचा राष्ट्राला अभिमान आहे. लष्करातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना निवृत्तीनंतर नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात म्हणून रेल्वे, मेट्रो आणि आघाडीच्या कॉर्पोरेट समूहांसोबत सामंजस्य करार केले असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी यावेळी दिली. तर सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून निवृत्तीवेतन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणाऱ्या स्पर्श या यंत्रणेचं कार्यान्वयन केलं असल्याची माहिती हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी दिली. सशस्त्र दल माजी सैनिक दिनानिमित्त पश्चिम नौदलाचे व्हाईस कमांडर अजिंद्र बहादूर सिंग यांनी मुंबईतल्या नौदल गोदी इथल्या गौरवस्तंभ इथं देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या माजी सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मेजर जनरल राकेश मानोछा, रिअर ॲडमिरल A.N. प्रमोद तसंच तीनही दलातले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तीनही सेवांमधल्या जवानांचा समावेश असलेल्या 30 जवानांनी परेडद्वारे माजी सैनिकांना सलामी दिली. माजी सैनिकांनी आपल्या देशाच्या संरक्षणाची महत्त्वाची कामगिरी केली. येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत, असं वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हाईस ॲडमिरल अजिंद्र बहादूर सिंग म्हणाले. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. आपले डेझर्ट तर आलं आहे, पण आपले चॅम्पियन नाही आले अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सो गर्ल्स, काय चाललंय? बिल बनतंय. चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीव्हीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता.
विश्रांतीनंतर बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आजपासून राज्यभर साजरा होत आहे. राज्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळं, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, मंडळं, महामंडळं, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी आणि व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठं, महाविद्यालयांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं संवर्धन व्हावं या हेतूनं दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त राजधानी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमानं विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ट्विटर मोहीम, लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानं, ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत. इंडिगोची कोल्हापूर, बंगळुरू, कोइंबतूर विमानसेवा कालपासून सुरू झाली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सेवेचा आरंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा या उद्देशानं उडान योजना सुरू केली. काल सुरू झालेली ही सेवाही याच योजनेचं फलित असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंगही दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. आठवड्यातील 7ही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दररोज सायंकाळी 4:45 विमान कोल्हापूर विमानतळावर येईल, तर दररोज सायंकाळी 5:05 कोल्हापूरहून बंगळुरूकरिता विमानाचं उड्डाण होईल. राज्यामध्ये वर्ष 2022मध्ये विविध ठिकाणी घडलेले गुन्हे, त्यांच्या तपासाची स्थिती आणि इतर बाबींचा आजच्या राज्य गुन्हे परिषदेमध्ये आढावा घेतला गेला. तसंच त्यांचं विश्लेषण करून गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा केली असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित राज्य गुन्हे परिषदेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सायबर गुन्ह्यांमध्ये दोषारोप सिद्ध करण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यासाठी कायद्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत का यावरही विचार झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेला राज्याचे पोलीस अधीक्षक तसंच आयुक्त उपस्थित आहेत. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डायल 112 या समाज माध्यम ॲपचं उद्घाटन झालं. हे ॲप लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. राज्यात विविध गुन्ह्यातल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव फडणवीस यांच्या हस्ते झाला. पुण्यात येत्या सोमवारी G20 परिषद होणार असून पुणे महापालिकेनं त्याची जोरदार तयारी केली आहे. G20 सदस्यांचं विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक स्वागत केलं जाणार आहे. तसंच राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून सर्व सदस्यांना पुणेरी पगडी आणि उपरण देऊन सत्कारही केला जाणार आहे. पुण्याच्या स्वागत परंपरांचं दर्शन या निमित्तानं सर्व पाहुण्यांना दिलं जाणार आहे. तसंच विद्वतेचं प्रतीक म्हणून पुणेरी पगडी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. या पाहुण्यांसाठी पुणे शहरात हेरिटेज वॉक देखील आयोजित केला जाणार आहे. दुचाकी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीला सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल दिले. रॅपिडोच्या या सेवा विनापरवाना असल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. पुण्यात रिक्षाचालक आणि रॅपिडो दुचाकी सेवा यांच्यातील वादानंतर रॅपिडोची सेवा थांबवावी या मागणीसाठी रिक्षाचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकारनं बाईक टॅक्सीबाबत एक स्वतंत्र समिती तयार केली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करेल अशी माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली. मात्र तोपर्यंत ही सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी राज्य सरकारनेही न्यायालयाला केली. रॅपिडो या कंपनीनं येत्या 20 तारखेपर्यंत सर्व सेवा बंद करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 20 तारखेला होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केले आहे. कोविड-19 सुरू असताना निधीमध्ये अनियमितता केल्यावरून 16 जानेवारीला माहिती देण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागामार्फत मुंबईत परळ इथं झालेल्या महारोजगार मेळाव्यात 14,000 पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात विविध उद्योग कंपन्यांनी 430 उमेदवारांची प्राथमिक निवडही केली. 31 कंपन्यांनी त्यांच्याकडच्या विविध पदांसाठी या मुलाखती घेतल्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्यांचं उद्घाटन झालं.
तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या महिन्याभरात 4 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते असं त्यांनी सांगितलं. असे 300 मेळावे राज्यभरात घेण्याचं नियोजन केलं आहे. त्यातून येत्या काळात राज्यात 5 लाख रोजगार दिले जातील असंही ते म्हणाले. या मेळाव्यांमध्ये उमेदवारांना नोकरीच्या विविध संधींबद्दल माहिती देण्यात येत आहे. तसंच मुलाखत, अर्ज प्रक्रिया यासह स्वयंरोजगारासाठीही मार्गदर्शन केलं जात आहे असंही लोढा यांनी सांगितलं. नागपुरातल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 29व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य समारोहाचं उद्घाटन काल महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित, आदिवासी विकास महामंडळ नागपूरचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे आणि वरिष्ठ अधिवक्ता प्रशांत सत्यनाथन यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात वेगवेगळ्या राज्यातल्या संस्कृती एकत्र येत असतात असं महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितलं. राजस्थानचं भपंग गायन, राज्यातलं चिटकोर नृत्य, सोंगी मुखवटे, त्रिपुरातलं होजागिरी नृत्य, छत्तीसगडमधल्या काकसार नृत्य, तसंच आसाममधल्या बिहू नृत्य आणि गुजरातमधल्या टांगी नृत्याचं सादरीकरण झालं. हा मेळावा 22 जानेवारीपर्यंत चालणार असून दुपारी 2 वाजल्यापासून क्राफ्ट मेळा आणि फूड झोन आणि सायंकाळी 6:30 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. हस्तशिल्प मेळाव्यामध्ये 150हून अधिक हस्तशिल्प कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचं एक भव्य आयोजन नागपूर इथे आपल्या केंद्राच्या परिसरात केलं जातं. यंदा देखील या महोत्सवाचं आयोजन दिनांक 13 जानेवारी ते 22 जानेवारी या 10 दिवसाच्या कार्यकाळात केलं जात आहे. केंद्राच्या परिसरातच हा भव्य मेळावा आयोजित केला जातो आहे. यामध्ये भारतातील सर्व राज्यांमधील जे हस्तशिल्पी किंवा फूड झोनवाले, व्यंजनवाले असे सर्व जे आर्टिस्ट आहे किंवा क्राफ्ट पर्सन आहे असे लोक या मेळाव्यासाठी नागपुरात दाखल. पद्मभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काल मुंबईत पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या अध्यक्षतेखाली शिवकुमार शर्मा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उस्ताद झाकीर हुसेन आणि राहुल शर्मा यांनी सादरीकरण केलं. उगम या कार्यक्रमाचं जयपूर जेम्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 2005 सालापासून आयोजन केलं जात असून तेव्हापासून पंडित शिवकुमार शर्मा त्यामध्ये सहभागी होत होते. पंडित शिवकुमार शर्मा यांचा काल जन्मदिवस असल्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जालन्यात जिल्हा रेशीम कार्यालय जालना आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीनं तुती रोपवाटिका तयार करण्याबाबतच्या शेतकरी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित या प्रशिक्षणात नर्सरीत तुतीच्या रोपनिर्मितीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. यामुळे येत्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या लागवडीसाठी 55 लाख रोपं तयार होणार आहेत. जालना जिल्ह्यातील 959 शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नोंदणी केलेली असून 967 एकरवर तुती लागवड होणार आहे. आता या शेतकऱ्यांना तुतीची रोपे तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे, जेणेकरून त्यांना येत्या जून-जुलै महिन्यात लागवडीसाठी मुबलक रोपं उपलब्ध होतील. या प्रशिक्षणातून बियाणं निवडणं, रोप निर्मितीपासून काढणीपर्यंतचं प्रशिक्षण देण्यात आलं. तर या प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहिले आणि त्यांनी डिटेल माहिती घेतली. यामुळं असं होणार आहे की त्यांना पुढच्या वर्षी जेव्हा जूनला लागवड करायची तेव्हा स्वतःचे रोपं स्वतःकडे तयार असतील आणि त्यामुळं त्यांची बाग 100% यशस्वी होईल आणि त्यांना जास्त उत्पादन मिळेल. तुतीची लागवड कशी करावी आणि त्यापासून रेशीमची माहिती आम्हाला आज मिळाली. तर रेशीम कसं बनवायचं आणि रेशीम शेती कशी करायची, तरी त्याकरता आम्ही आज इथं येऊन सनी ती सर्व काही माहिती ऐकली. सरांनी आम्हाला गादी वाफे कसे तयार करायचे, त्याच्यावर बेण्याची लागवड कशी करायची हे पूर्ण प्रशिक्षण त्यांनी आम्हाला आता या ठिकाणी दिलेलं आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरं करण्यात येत असून त्या अनुषंगानं बीड जिल्ह्यातल्या कुंभेफळ इथं आज मकर संक्रांत भोगी पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम कृषी विभाग आणि जयप्रभा माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
आहाराचं महत्त्व शेतकरी आणि नागरिकांना लक्षात यावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामपंचायत कार्यालय कुंभेफळ इथं सकाळी रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जनजागृतीचे संदेश दिले. रॅलीचा समारोप जयप्रभा माध्यमिक विद्यालयात झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. राष्ट्रीय तृणधान्य विषय वर्ष 2023 याबाबत रॅली काढण्यात आलेली आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या या आज्ञेकडून अंबेजोगाई येथील कृषी अधिकारी व आमच्या शाळेत जयप्रभा माध्यमिक विद्यालय या शाळेकडून गावातून रॅली काढण्यात आलेली आहे. त्यांचा मुख्य हेतू असा आहे की तृणधान्य म्हणजे काय हे मनामनात शेतकऱ्यांच्या रुजलं पाहिजे. 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष शासनामार्फत साजरं करण्यात येत आहे. त्या निमित्तानं अंबाजोगाईच्या तालुका कृषी कार्यालयामार्फत सर्व तालुक्यातील गावामध्ये या तृणधान्याविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असतात. त्यामुळे आज कुंभेफळ येथे आम्ही विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे असे प्रभात फेरी काढून आणि वेगवेगळे स्लोगन गावात दाखवून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये विशेषतः आज भोगी सण जो आहे, संक्रांतीच्या अगोदरचा दिवस भोगी सण, तर त्यामध्ये बाजरीचं महत्त्व सांगणे हा उद्देश होता. या महिन्याचं जे बाजरीचं पीक निवड केलेली आहे, तर त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला. आणि यामध्ये विशेषतः ज्वारी, बाजरी, इतर जे तृणधान्य आहेत त्या पौष्टिक तृणधान्यामधले नाचणी आहे, रागी आहे, राजगीर आहे, याचं महत्त्व सर्व गावकऱ्यांना सांगितलं. आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भोगी दिवशी आज पंढरपूरच्या रुक्मिणी मातेची महिलांकडून विधिवत पूजा आणि अभिषेक अर्पण. पक्षी संरक्षणासाठी मकर संक्रांतीला मांजा न वापरण्याची वाशिम इथल्या हॅपी फेसेसच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. राष्ट्रीय भूगोल दिनानिमित्त वाशिम इथल्या शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने काल प्रचार फेरी काढून पर्यावरण संवर्धनाबद्दल केली जनजागृती. औरंगाबादमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 29वा नामविस्तार दिन आज उत्साहात साजरा. पैठणमध्ये आज औरंगाबाद राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी नागरिकांसाठी जनजागरण मोहीम राबवण्यात आली. आणि कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरच विणीसाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्मोत्सवाला रत्नागिरी जिल्ह्यात प्रारंभ. सागरी कासव संवर्धन मोहिमेतून संरक्षित करण्यात आलेल्या घरट्यांमधून जन्माला आलेली 26 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिलं जातं. राज्यात पोलीस दलाकडून उत्तम प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित 33व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. पोलीस दलातील क्रीडापटूंसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या असून त्यातून क्रीडागुणांना वाव मिळतो आणि राष्ट्रीय स्पर्धेतही आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळते असं त्यांनी सांगितलं. खेळात जय पराजय होत असतो, मात्र शेवटी खिलाडू वृत्ती महत्त्वाची असते. खिलाडू वृत्ती आत्मसात केल्यास विजय डोक्यात जात नाही आणि पराभवाने निराशा येत नाही असं फडणवीस म्हणाले. पोलिसांसाठी पुण्यातली रामवाडी इथं आधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह तयार करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. पुण्यातल्या कोथरूड इथं आज सायंकाळी महाराष्ट्र केसरी किताबाकरिता अंतिम लढत होणार आहे. या लढतीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच यावेळी महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या कुस्तीपटूला रोख रक्कम आणि इतर बक्षिसे दिली जाणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्या दरम्यान अंतिम फेरीत लढत होणार आहे. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हा पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी प्रगतिशील असणार आहे. माती विभागात झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशिमच्या सिकंदर शेखने बुलढाण्याच्या बाला रफिक शेखला केवळ 30 सेकंदात चितपट केलं. गादी विभागातून नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पुण्याच्या तुषार डुबेला 5-0 असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने हिंगोलीच्या गणेश जगतापला 11-1 असा पराभूत करत गादी विभागात अंतिम फेरी गाठली. ओदिशामध्ये सुरू असलेल्या विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धेत रुरकेला इथं झालेल्या सामन्यात यजमान भारतानं स्पेनचा 2-0 असा पराभव करत विजयी सुरुवात केली. भारताचा उपकर्णधार अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी 2 गोल केले. भुवनेश्वर इथं झालेल्या एका सामन्यात अर्जेंटिनानं दक्षिण आफ्रिकेचा 1-0 असा पराभव केला. एका दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं फ्रान्सचा 8-0 तर इंग्लंडनं वेल्सचा 5-0 असा पराभव केला. स्पर्धेत आज क गटामध्ये न्यूझीलंड आणि चिली तसंच नेदरलँड आणि मलेशिया यांच्या दरम्यान, तर ब गटामध्ये बेल्जियम आणि कोरिया तसंच जर्मनी आणि जपान यांच्या दरम्यान भुवनेश्वर इथं सामने होणार आहेत. मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत काल पुरुष दुहेरीत भारतीय सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या जोडीनं चीनच्या लियू चेन आणि जुआन ई या जोडीचा 2-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत आज त्यांचा सामना चीनच्याच वेई केंग आणि वांग चांग या जोडीसोबत होणार आहे. पुरुष एकेरीत HS प्रणॉय याला जपानच्या नाराओका याच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत 16-21, 21-19, 1-21 असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत PV सिंधू आणि सायना नेहवाल या पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडल्या आहेत. उद्यापासून मकर संक्रांतीचा सण सुरू होत असून त्याच्या आदल्या दिवसाला म्हणजेच आज भोगी असं म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात. हा सण जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. भोगीनिमित्त आज अनेक भाविकांनी गंगा नदीमध्ये पवित्र स्नान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भोगीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आणि आता हवामान. राज्यातही बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढला असून काही भागात पहाटेच्या वेळी सर्वदूर धुकं पसरलं होतं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नैसर्गिक आपत्ती आणि मानवतावादी संकटात भारताच्या वतीनं विकसनशील देशांना मदत करण्यासाठी आरोग्य मैत्री प्रकल्पाची पंतप्रधानांची घोषणा. आज 7वा सशस्त्र माजी सैनिक दिन. भीष्म पितामह यांच्याप्रमाणेच भारतीय सैनिकही निष्ठा, प्रतिज्ञा आणि धैर्याचे प्रतीक बनले असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे गौरवोद्गार. करिअर म्हणून सशस्त्र दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करण्याचं नौदल प्रमुख ॲडमिरल R. हरिकुमार यांचं माजी सैनिकांना आवाहन. आजपासून संपूर्ण राज्यभर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा होणार साजरा. मराठी भाषेच्या महतीवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन. माती विभागात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख तर गादी विभागात हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्या दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी किताबाकरता आज होणार अंतिम लढत. ओदिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी. स्पर्धेत आज न्यूझीलंड, चिली, नेदरलँड, मलेशिया तसंच बेल्जियम, कोरिया आणि जर्मनी, जपान यांच्यात सामने. आणि मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारतीय सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीची उपांत्य फेरीत धडक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.